सोयाबीनचे भाव वाढणार की नाही आणि सोयाबीन विकावे की ठेवावे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी आपण जाणून घेऊयात आजचे दिनांक 27 मार्चचे बाजारभाव। तर भाव पाहण्याची एक छोटीशी विनंती, कृपया चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ खाली असलेले लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे अपडेट्स मिळत राहतील। तर बाजारभाव पुढील प्रमाणे, बाजार समिती हिंगोली येथील सर्वसाधारण दर आहेत 3520 रुपये प्रति क्विंटल, लातूर 3670 रुपये प्रति क्विंटल, लातूर मुरुड 3261 रुपये प्रति क्विंटल, अकोला 3600 रुपये प्रति क्विंटल, मूर्तिजापूर 3510 रुपये प्रति क्विंटल, दर्यापूर 3550 रुपये प्रति क्विंटल, औसा 3701 रुपये प्रति क्विंटल, निलंगा 3500 रुपये प्रति क्विंटल, कळंब उस्मानाबाद 3650 रुपये प्रति क्विंटल, मुरुम 3441 रुपये प्रति क्विंटल, सेनगाव 3500 रुपये प्रति क्विंटल, काटोल 3400 रुपये, सोनपेठ 3590 रुपये आणि लासलगाव 3600 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी बंधूंनो, हे होते दिनांक 27 मार्च 2019चे सोयाबीनचे बाजारभाव। तर आता आपला मुख्य प्रश्न म्हणजे सोयाबीन विकावे की ठेवावे। तर मित्रांनो, आपल्याला काही दिवसापासून सोयाबीनमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात तेजी ही दिसून आलेली आहे, ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवलेलं आहे। परंतु भविष्यातले काही आकडेवारी पाहता असं लक्षात येते की आपल्याला सोयाबीन 4000च्या वर जाणे हे शक्य नाही। त्यामुळे जर तुम्हाला 3800-3900 पर्यंत भाव मिळत असेल तर सोयाबीन नक्कीच विकून टाकावे। आणि यापेक्षा अधिक जर आपले काही क्वेश्चन असतील आणि क्वेरीज तुमच्या मनात असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचप्रमाणे आम्ही या विषयावर एक डिटेल्ड व्हिडिओ बनवलेला आहे, त्यासाठी कृपया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तो व्हिडिओ नक्की पहा, जेणेकरून तुमचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, त्याचप्रमाणे चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, नमस्कार आणि जय महाराष्ट्र।